फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत एफपीएलचा एनसीएमचा पेपर. पहिला क्वेश्चन आहे डेटा टाइप्स इन सी. डेटा टाइप्स इन सी कोणते कोणते? जे इंटिजर, फ्लोट, जे तुम्ही डिफाईन करू शकतात की कधी तुम्हाला इंटिजरची व्हॅल्यू द्यायची आहे, कधी न्यूमेरिकल व्हॅल्यू द्यायची आहे, तर त्याला काय देणार तुम्ही? इंटिजर. एखादी पॉइंटरची व्हॅल्यू द्यायची असेल तर तुम्ही काय यूज करणार? फ्लोट. त्याच्यानंतर डबल जर जास्त द्यायचं असेल तर काय यूज करणार? डबल यूज करणार. मग त्याचेच काय आहे, याचे वन बाय वन काय डेटा टाइप आहे? कोणता आहे तुमचा? इंटिजर, फ्लोट, डबल, कॅरेक्टर. कॅरेक्टर कशासाठी यूज केला? तो एक सिंगल कॅरेक्टर आपल्याला जेव्हा डिस्प्ले करायचा असतो तेव्हा काय करतो आपण? कॅर यूज करतो. मग फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं? इंटिजर a इक्वल टू 10. हे काय झालं? सिंपल एक एक्झाम्पल काय केलं आपण? दाखवलेलं आहे की काय करायचं प्रत्येक क्वेश्चन मध्ये जेव्हा विचारते तेव्हा काय करायचंय तुम्हाला? त्याची डेफिनेशन, त्याचा सिंटॅक्स, त्याचा कोड. ठीक आहे, कोड म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल जरी दिलं तरी चालणार आहे आणि विथ आउटपुट काय करायचं? एक्सप्लेन करायचा. हा छोटा पॉईंट आहे म्हणून इट्स ओके. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये कोणता डेटा टाइप्स? तुमचा डिराइव्ह डेटा टाइप. डिराइव्ह डेटा टाइप मध्ये काय असतं? तुमचा ॲरे असतो, पॉइंटर असतो, स्ट्रक्चर असतं, युनियन्स असतात. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट टाइप आहे तुमचा युजर डिफाईन टाइप आहे. मग युजर डिफाईन मध्ये काय केलं तर आपण जो स्ट्रक्चर तयार करतो किंवा तो युनियन असतो तो काय करतो? आपण डिफाईन करतो. म्हणजेच काय झालं? तुमचा युजर डिफाईन डेटा टाइप. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा फ्लो चार्ट डिटेल्स. मग फ्लो चार्ट कशासाठी यूज केला? तर फ्लो चार्ट काय? तुमचा एक ग्राफिकल स्ट्रक्चर आहे जे आपल्याला रिप्रेझेंट करायचंय. एखादा अल्गो असेल त्याला आपण काय करू शकतो? सिम्पली काय करतो? रिप्रेझेंट करतो विथ सिम्बॉल. पहिला आहे तुमचा ओव्हल शेप, सेकंड आहे रेक्टँगल, त्याच्यानंतर एरो, डायमंड शेप अँड पॅरालेलोग्राम. मग आता ओव्हल शेप कशासाठी यूज केला? तो स्टार्ट अँड एंड साठी यूज केला. तुमचा रेक्टँगल कशासाठी यूज केला? तर तुमचे जे पण ऑपरेशन स्टेप्स आहे त्या दाखवण्यासाठी. एरो कशासाठी? तुमचा जो कंट्रोल फ्लो आहे, तुमचा जो फ्लो आहे तो इंडिकेट करण्यासाठी. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट आहे डायमंड. इफ एल्सची कंडिशन जेव्हा असेल तेव्हा काय यूज करतो तुम्ही? डायमंड शेप यूज करता. आणि पॅरालेलोग्राम केव्हा यूज करता? जेव्हा तुमचं इनपुट आउटपुटचं ऑपरेशन दाखवायचे असेल, जसं की टेक व्हॅल्यू फ्रॉम युजर किंवा तुमचा डिस्प्ले आउटपुटसाठी काय यूज करतो तुम्ही? पॅरालेलोग्राम. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा टोकन्स. टोकन काय? कशासाठी यूज केले जातात? टोकन्स म्हणजे काय? तुमचे जे स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट्स असतात ते सी मध्ये यूज केले जातात. जसं की तुमचा कीवर्ड्स आहे, तुमचा आयडेंटिफायर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टंट्स आहे. मग कीवर्ड्स कोणते कोणते? जे इंटिजर, फ्लोट, डो, व्हाईल. अजून कोणते यूज करता? इफ, एल्स, प्रिंटएफ, स्कॅनएफ. हे जे आहेत हे काय झाले तुमचे कीवर्ड्स. कीवर्ड्स म्हणजे काय? जे ऑलरेडी प्री डिफाईन आहे तुमच्या लायब्ररीज मध्ये, तुम्ही फक्त ते काय करताय? यूज करताय. ते काय? तुमचे कीवर्ड्स आहेत. त्याच्यानंतर तुमचे आयडेंटिफायर. आयडेंटिफायर म्हणजे काय? जे तुम्ही व्हेरिएबल किंवा फंक्शनला जे नाव देतात ते काय असतं? तुमचा आयडेंटिफायर असतात. त्याच्यानंतर तुमचे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय? तुमची व्हॅल्यू काय करतो? तो फिक्स देतो. त्याच्यानंतर तुमचा स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय? जे डबल कोट मध्ये किंवा सिंगल कोट मध्ये तुम्ही डिफाईन करता ते काय असतं? तुमचे स्ट्रिंग असतात. त्याच्यानंतर ऑपरेटर कोणते कोणते? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड अँड मॉड्युलस. नेक्स्ट आहे तुमचा स्पेशल सिम्बॉल. स्पेशल सिम्बॉल्स म्हणजे कोणते? तुमचे कर्ली ब्रेसेस, ओपन ब्रेसेस, सेमीकॉलन, कॉलन. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा सिम्बॉलिक कॉन्स्टंट. सिम्बॉलिक कॉन्स्टंट काय? कशासाठी यूज केले जातात? सिम्बॉलिक कॉन्स्टंट काय? तुमचा हॅश डिफाईन. हा काय करतो? तुमची जी पण व्हॅल्यू आहे ती काय करतो? त्याला डिफाईन करतो. म्हणजे वन टाइप ऑफ काय करतो? त्याला कॉन्स्टंट देतो. ठीक आहे, आपण काय केली? एक व्हॅल्यू काय केली? तिथे डिफाईन केली. मग ती कशी दाखवली? सिंटॅक्स काय देता? हॅश डिफाईन कॉन्स्टंट नेम. कॉन्स्टंट नेम म्हणजे काय? सपोज आता तुमची पायची व्हॅल्यू असेल किंवा तुम्ही ए ची व्हॅल्यू डिफाईन करून ठेवली की 10 आहे. यू डोंट वॉन्ट टू रिप्लेस इट. म्हणजेच काय झालं? तुमची ती व्हॅल्यू काय केली? तुम्ही डिफाईन केली आणि एक सिंपल फॉर्म्युला घेऊन त्याच्यात काय केली? ती पायची व्हॅल्यू कॉल केली. पण याच्यामध्ये रूल काय? कॉन्स्टंट जे इथे डिफाईन मध्ये नाव देणार आहे ते काय राहणार आहे? तुमचं कॅपिटल मध्ये असणार आहे. ठीक आहे, मग याचा ऍडव्हान्टेज काय? हा काय करतो? रिडेबिलिटी काय करतो? इम्प्रूव्ह करतो. इझी मॉडिफिकेशन होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल. कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल कशासाठी यूज केला जातो? आताच मी तुम्हाला सांगितलं कॉन्स्टंट कशासाठी यूज केला जातो? ज्याची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची नाही किंवा ती रिप्लेसमेंट करायची नाही, त्याच्यासाठी आपण काय डिफाईन करतो? कॉन्स्टंट डिफाईन करतो. सपोज फॉर एक्झाम्पल कॉन्स्ट इंट मॅक्स काय दिला आपण? 100 दिला. त्याच्यानंतर व्हेरिएबल व्हॅल्यू काय होणार नाही? तुमच्या चेंज नाही होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टोरेज क्लासेस इन सी. जी पण तुमचं व्हॅल्यू आहे ती तुम्हाला काय करायची आहे? स्टोअर करायची. मग ती कशी स्टोअर करणार? एक तर तुम्ही ऑटो स्टोअर करू शकता किंवा एक्सटर्नल पद्धतीने पण काय करू शकतात? स्टोअर करू शकतात. मग कोणती असतात त्याच्यात? ऑटोमध्ये काय असतं? तुमचा डिफॉल्ट स्टोरेज क्लास असतो. त्याच्यामध्ये काय असतं? तुमचा लोकल स्कोप असतो. एक्सटर्नल मध्ये काय असतो? तुमचा ग्लोबल व्हेरिएबल डेटा मधून काय करतो? तो तुमची व्हॅल्यू ऍक्सेस करतो. सपोज एखाद्या फंक्शन मध्ये तुम्हाला व्हॅल्यू कॉल करायची असेल बट ती डिफाईन केली असेल आउट ऑफ फंक्शन, तर ती काय करू शकतो? आपण कॉल करू शकतो. म्हणजेच काय? तुमचा ग्लोबल डेटा मधून काय घेतली? आपण व्हॅल्यू कॉल केली आहे. त्याच्यानंतर तुमचे स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय?
जी कोणतीही व्हॅल्यू आपण चेंज नाही करू शकत किंवा ज्याचे डेटा आपण चेंज नाही करू शकत म्हणजे काय स्टॅटिक. नेक्स्ट क्वेश्चन, कीवर्ड्स इन डिटेल. कीवर्ड्स इन सी, कीवर्ड्स कोणते कोणते सांगितले मी तुम्हाला, जे पण तुमचे डेटा टाईप मध्ये कोणते इंटिजर, कॅर, फ्लोट, डबल, लॉंग. त्याच्यानंतर तुमचे कंट्रोल मध्ये कोणते इफ, एल्स, डू, व्हाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा स्टोरेज क्लास कोणता आहे स्टॅटिक अँड एक्सटर्नल. हे काय यूज करू शकतात आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे तुमचा फ्लो चार्ट. आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चन, एरिया ऑफ रेक्टँगलचा फ्लो चार्ट काय करायचं आपल्याला ड्रॉ करायचा. सर्वात पहिले आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन वरून आन्सर लिहायला लक्षात ठेवा कसं लिहायचं. काय दिलेलं आहे तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल. आपल्याला सर्वात पहिले काय माहिती पाहिजे रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असणार आहे तुमचा L/B. मग काय लिहिणार सर्वात पहिले काय करतो आपण प्रोग्रामला स्टार्ट करतो. स्टार्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते आपली, आपल्याला काय लिहायचं एरिया ऑफ रेक्टँगल. मग आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल लिहिण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय इम्पॉर्टंट आहे त्याची लेंथ अँड ब्रेथ. मग आपण काय करणार त्याची रीड करणार म्हणजे काय करणार त्याची डेटा लिहिणं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करणार त्याचं काय करणार फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून काय करणार आहे त्याला कॅल्क्युलेट करणार आहे. लास्टला काय करायचं आपल्याला डिस्प्ले करायचं आणि लास्टला प्रोसेस काय होणार आहे स्टॉप होणार आहे. यालाच काय करणार आहे आपण फ्लो चार्ट मध्ये स्टार्ट केला, लेंथ घेतली, ब्रेथ घेतला, त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकली, त्याच्यानंतर त्याला प्रिंट केली अँड एंड केला. इथे काय सांगितलं होतं स्टार्ट साठी आपण काय घेतो ओवेल शेप घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रीड डेटा करायचा असेल तर पॅरालेलोग्राम किंवा कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण काय यूज करतो रेक्टँगल यूज करतो. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला प्रिंट करायची म्हणून काय यूज केला आपण पॅरालेलोग्राम यूज केला आणि एंड करायचं म्हणून आपण काय यूज केला ओवेल शेप केला. नेक्स्ट आहे क्वेश्चन अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर कोणते तुमचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड, मॉड्युलस. हेच काय करायचं तुम्हाला विथ एक्झाम्पल काय करायचं एक्सप्लेन करायचं. कोणतेही लिहिल्यानंतर सर्वात पहिले काय लिहायचं त्याचे डेफिनेशन, त्याचे कोणते ऑपरेटर्स आहे, त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल विथ आउटपुट. मग प्रोग्राम लिहिताना सर्वात पहिले काय लिहिणार आपण त्याची हेडर फाईल ऍड करायची #include_stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. त्याच्यानंतर इंट मेन नंतर आपण काय करणार आहे व्हॅल्यू डिफाईन करणार आहे. इंटिजर a इक्वल टू काय दिली आपण 10 and 3. आता आपल्याला काय करायची ती प्रिंट करायची. पण कोणते कोणते ऑपरेशन सांगितलेले आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड. मग किती आहे 1 2 3 4 5 आहे म्हणून 5 टाइम्स काय घेतलं %d. आता आपल्याला व्हॅल्यू कसं पाहिजे इंटिजर मध्ये पाहिजे म्हणून आपण काय यूज केलं इथे %d यूज केलाय. म्हणजे आता ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड अँड मॉड्युलस. रिटर्न आउटपुट मध्ये काय येईल आपल्याला ऍडिशन 13, सबट्रॅक्शन 7, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन 30, डिवाइड काय आहे तुमचा 3 अँड मॉड्युलस आउटपुट काय येणार आहे तुमचं 1. बघा 13, 7, 33 अँड 1. नेक्स्ट क्वेश्चन लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर कोणते अँड ऑर नॉट. हे काय झाले तुमचे लॉजिकल ऑपरेटर झाले. मग हे कशासाठी यूज केले जातात लॉजिकल ऑपरेटर कशासाठी यूज केले जातात जी पण आपल्याला कंडिशन सॅटिस्फाईड करायची असेल त्याच्यासाठी. सपोज आता तुमचं लीप इयरचं एक्झाम्पल जर घेतलं तर आपल्याला काय चेक करायची त्याची कंडिशन चेक करायची. लीप इयर किती वर्षानंतर येतं आपल्या 4 इयर्स नंतर. मग त्याची कंडिशन काय असणार आहे माहितीये जे पण तुमची व्हॅल्यू आहे ती काय करायची आपल्याला डिवाइड बाय 4 करायची म्हणजे 100 डिवाइड बाय 4 काय लिहितं आपल्याला काय द्यायचे 4 डिकेड मध्ये ती कॅल्क्युलेट करायची म्हणून ती काय होईल तुमची त्याच्यासाठी कंडिशन येईल. सेम तसंच फॉर एक्झाम्पल इफ a इज ग्रेटर दॅन 0 and b इज ग्रेटर दॅन 0. जर कधी a ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन a असेल 0 पेक्षा जर मोठी असेल आणि b ची पण 0 पेक्षा मोठी असेल तर ती काय असणार आहे तुमची पॉझिटिव्ह असणार आहे. 0च्या खाली ज्या व्हॅल्यू असतात त्या काय असतात तुमच्या निगेटिव्ह असतात. म्हणून प्रिंट मध्ये आपण काय करणार प्रिंट बोथ पॉझिटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा कंडिशनल टर्नरी ऑपरेटर. कंडिशनल टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय एक शॉर्ट हँड प्रॉपर्टी ही की आपण काय करतो जे पण तुमचे ट्रू अँड फॉल्सच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या काय करतो आपण यूज केलेले आहेत. पहिले काय असतं तुमचं सिंटॅक्स काय कंडिशन एक्सप्रेशन इफ ट्रू एक्सप्रेशन इफ फॉल्स. दोघं कंडिशन काय दिलेलं आहे ट्रू अँड फॉल्सच्या समोर दिलेले असतात आणि जो करेक्ट आउटपुट असतो तो काय होतो इथे प्रिंट होतो. फॉर एक्झाम्पल इंटिजर a 10 दिलाय b 20 दिलाय. इंटिजर मॅक्स काय दिलाय a इज ग्रेटर दॅन b. a इज ग्रेटर दॅन b आहे का a मोठा आहे की b मोठा आहे तर तुमची मॅक्स व्हॅल्यू काय प्रिंट होणार याच्यामध्ये 20. नेक्स्ट आहे तुमचा शॉर्ट हँड असाइन ऑपरेटर. शॉर्ट हँड असाइन ऑपरेटर कोणते इकडे बघ प्लस इक्वल टू x प्लस इक्वल टू 5 म्हणजे काय झाली तुमची x प्लस 5
मायनस इक्वल टू म्हणजे काय x मायनस 3. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार इक्वल टू 2 म्हणजेच काय x इंटू 2. त्याच्यानंतर डिवाइड बाय इक्वल टू 4 म्हणजेच काय x डिवाइड बाय 4, x मॉड बाय 3. एक सिंपल एक्झाम्पल घेतलं, हेडर फाईल टाकली, इंट मेन घेतला, त्याच्यानंतर x इक्वल टू 10 घेतला, x प्लस इक्वल टू 5 म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली तुमची 15. त्याच्यामध्येच आपल्याला काय केलंय 2 मल्टिप्लिकेशन केलंय म्हणजे काय झालं तुमचा x इक्वल टू 30 आला आणि तुमचं प्रिंट काय होणार आहे आन्सर इथे 30 आउटपुट येणार आहे लास्टला. मग याचे ऍडव्हान्टेज काय, हा रिड्यूस कोड लेंथ काय करतो, रिड्यूस करतो. नेक्स्ट आहे तुमचा स्पेशल ऑपरेटर इन सी. स्पेशल ऑपरेटर इन सी कोणते कोणते ऑपरेटर यूज केले जातात आपल्या याच्यामध्ये. एक असतं तुमचं अँड आणि एक असतं तुमचा स्टार. ठीक आहे. मग हे पॉइंटर साठी काय केले जातात, यूज केले जातात. त्याच्यामध्ये काय यूज करतो आपण, ऍड्रेस ऑफ यूज करतो. त्याच्यानंतर तुमचा इनडायरेक्ट व्हॅल्यूचा ऍक्सेस करण्यासाठी यूज केला जातो. मग तो कशाने दाखवला जातो, एक तर तुम्ही डॉटने यूज करू शकता किंवा एरोने यूज करू शकतात. मग त्याच्यामध्ये काय काय यूज करू शकतो, कॉमा करून आपण काय करतो सेपरेट करतो. फॉर एक्झाम्पल फॉर लूप जर घेतला आपण तर फॉर लूप मध्ये काय करतो आपण सेमीकोलन देतो. आणि जर कधी एकाच वेळी 2 इनिशियलाइज करायचं असेल तर काय करतो, कॉमा यूज करतो. नेक्स्ट आहे तुमचा बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑपरेटर कशासाठी यूज केला जातो, जे पण तुमचे दिलेले असतील ऑपरेटर ते काय करायचे आपल्याला यूज करायचे. सपोज आता ऑर यूज करायचं असेल तर याच्यामध्ये काय यूज करू शकतो आपण, बिटवाईज ऑपरेटर यूज करतो. बिटवाईज ऑर, बिटवाईज अँड, बिटवाईज एक्सक्लुसिव्ह ऑर, त्याच्यानंतर तुमचं बिटवाईज लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट अँड बिटवाईज नॉट. ठीक आहे. मग याच्यामध्ये ऑर म्हणजे काय, दोघांपैकी जे ट्रू असेल ती. अँड मध्ये काय असतं तुमच्या, अँड मध्ये काय असतं कोणते तरी एक किंवा दोघं. एक्सक्लुसिव्ह ऑर मध्ये काय दिलं आपण त्याचं एक सिंपल कॅल्क्युलेशनचे फॉर एक्झाम्पल काय केलेले इथे एक्सप्लेन केलेले आहेत. नेक्स्ट आहे तुमचा ऑपरेटर प्रोसिडेन्स. कोणते कोणते तुमचा पॅरेंथेसिस, त्याच्यानंतर तुमचा मल्टिप्लिकेशन डिवाइड, त्याच्यानंतर तुमचा मॉड्युलस, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन. याच्यामध्ये काय असतं तुमचा रिलेशनल लॉजिक अँड असाइनमेंट ऑपरेटर काय केलेले आहे त्याच्यामध्ये आपण यूज केलेले. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ एल्स, इफ वर्सेस इफ एल्स स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट कशासाठी यूज केला तो सिंपल इफ काय असतो तुमचा, जे पण तुम्हाला व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू साठी काय यूज केला होतो तुमचा सिंपल इफ यूज करतो. त्याच्यावर सिंटॅक्स काय, इफ कंडिशन आणि तुमची जी कंडिशन दिलेली असेल ती आणि ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट आहे तुमचा इफ एल्स स्टेटमेंट. याचा सिंटॅक्स काय, इफ कंडिशन तुमचं स्टेटमेंट कंडिशन ट्रूचं, एल्स मध्ये काय तुमचं फॉल्सचं कंडिशन. जर पहिली कंडिशन ट्रू झाली तर ते काय करणार आहे, तो लूप एक्झिक्यूट नाही होणार. जर कधी इफ ट्रूची कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली तर तुमच्या एल्स मध्ये जे असेल ते काय होणार आहे, बाय डिफॉल्ट प्रिंट होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन स्विच केस प्रोग्राम. तुम्हाला स्विच केस यूज करून काय करायचं, एक सिंपल प्रोग्राम लिहायचा. ठीक आहे. आपण हेडर फाईल डिफाईन केली, त्याच्यानंतर मेन फंक्शन डिफाईन केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केले, ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचा एक प्रोग्राम लिहायचा. दोन आपण काय घेतलंय त्याच्यासाठी कॅरेक्टर घेतला, एक तर 1 किंवा 2 घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलंय, त्याच्यामध्ये ए आणि बी च्या व्हॅल्यू काय घेतलंय युजर कडून ऍड करून घेतलंय. स्विच केस मध्ये काय दिलं, त्याला विचारलं CH काय देणार 1 की 2. ठीक आहे. मग त्याने काय केले, आपण 1 दिला तर दोघांचे ऍडिशन करेल, 2 दिला तर सबस्ट्रॅक्शन करेल आणि स्टेटमेंट काय केले इथे ब्रेक केलेत. नेक्स्ट आहे जर सपोज युजरने 1 टाकला तर तो काय होणार आहे 10 आणि 5. जर 1 म्हणजे काय होतं तुमचं ऍडिशन होतं, म्हणजे काय झालं 10 + 5 आउटपुट 15. याच्या जागी जर 2 दिला असता आणि 10 आणि 5 मधून जर मायनस केला तर काय येणार होतं तुमचं आउटपुट 5 येणार होतं. नेक्स्ट आहे तुमचं फर्स्ट 10 इव्हन नंबर युजिंग फॉर लूप. नेक्स्ट फर्स्ट 10 नंबर्स म्हणजे कोणते 1 to 10 नंबर्स काय करायचे तुम्हाला, इव्हन नंबर्स म्हणजे कोणते 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. किती झाले तुमचे फर्स्ट 10 नॅचरल नंबर, बट कोणते इव्हन. मग याच्यासाठी काय कंडिशन दिली आपण, फॉर लूप लावलाय, आय ची व्हॅल्यू काय इनिशियलाइज केली 1 केली. कुठपर्यंत आपल्याला काउंट घ्यायचा 10 पर्यंत. लूप किती वेळा काउंट करायचं आपल्याला 10 टाइम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलंय आयला इन्क्रीमेंट केलंय 1 ने. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे इव्हन नंबर प्रिंट करायचे, म्हणून काय झाला 2 ने काय केलं त्याला आयला मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर तुमचं आउटपुट काय आलं 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. नेक्स्ट आहे तुमचा क्वेश्चन गो टू स्टेटमेंट. गो टू स्टेटमेंट कशासाठी यूज केला तो, एखाद्या स्टेटमेंट वरून नेक्स्ट स्टेपवर काय करायचे असेल तुम्हाला जम्प करायचे असेल त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, गो टू स्टेटमेंट यूज करतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या तुमचं फ्लो चार्ट जर घेतला, एखादं स्टेटमेंट आहे
त्या स्टेटमेंटवरून तुम्हाला कोणत्या स्टेटमेंटवर जायचं, थर्ड स्टेटमेंटवर. मग त्याच्यासाठी आपण काय यूज केलं, गो टू. बट त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, त्यांचे लेबल दिलेले असतात. आपण त्या लेबलवरून काय करतो, जम्प करतो. फॉर सिंटॅक्स काय यायचं, गो टू माय लेबल, त्याच्यानंतर कोणत्या लेबलला जायचं ते लेबल, आणि जो एक्झिक्यूट करायचा आहे तो कोड काय लिहिलेला असणार याच्यामध्ये. मग याच्यामध्ये कोणते, एक फॉरवर्ड जम्प अँड बॅकवर्ड जम्प. फॉरवर्ड जम्प म्हणजे काय, जसं की या डायग्राम मध्ये दिले, 1 वरून तो कसा गेलाय, 3 वर गेलाय. बॅकवर्ड जम्प म्हणजे काय, 3 वरून जर त्याला 1 वर जायचं असेल तर तो काय झाला तुमचा बॅकवर्ड जम्प. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक स्टेटमेंट कशासाठी यूज केला तर, जी पण तुमची कंटिन्युएशनची प्रोसेस आहे ती काय करायची, 1 स्टेजला काय करायची, आपल्याला ब्रेक करायची. त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आता जर मी 1 to 10 ची व्हॅल्यू मला प्रिंट करायची आहे, पण आता मला स्टेटमेंट काय करायचंय, ब्रेक करायचंय. कोणत्या कंडिशनवर, i = 5 जर त्याला भेटला तर तो 5 प्रिंट करायच्या आधीच काय करणार आहे, त्याला ब्रेक करणार आहे. म्हणजेच काय केलं त्याने, प्रिंट, आपण व्हॅल्यू प्रिंट काय केल्यावर काय ते आउटपुट 1, 2, 3 and 4. का, कंडिशन काय केलेली आपण 5 यायच्या आधीच काय केली तिला, जर i = 5 जर भेटला तर तो कंडिशन काय करणार होता, तिथे ब्रेक करणार होता. म्हणून आउटपुट मध्ये काय प्रिंट झाला आपला 1, 2, 3 and 4. नेक्स्ट आहे तुमचा एक्सप्लेन व्हाईल लूप अँड प्रिंट व्हॅल्यू 1 to 10. आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये व्हाईल लूप काय, कशासाठी यूज केला तो, व्हाईल लूप काय आहे तुमचे, हा काय करतो, 1 by 1 कंडिशन चेक करतो. कंडिशन जर सॅटिस्फाईड झाली तेव्हाच तो काय करतो, त्याला आउटपुटला प्रिंट करतो. हेच काय करायचं तुम्हाला लिहायचं. याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, त्याचा सिंटॅक्स लिहिणार आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, 1 to 10 नंबर प्रिंट होणार काय करायचं तुम्हाला, कोड लिहायचं. मग सर्वात पहिले आपण काय केलं, हेडर फाईल डिफाईन केली, मेन फंक्शन लिहिलं, एक इनिशियल केला व्हॅल्यू. व्हाईल लूप मध्ये काय लिहिलं, i is less than or equal to 10. जोपर्यंत व्हॅल्यू सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत लूप काय होणार आहे, कंटिन्यू होणार आहे. आणि ती व्हॅल्यू काय केली आपण, प्रिंट केल्यानंतर काय केली, 1 by 1 इन्क्रीमेंट केलेली. आणि लास्टला तुम्हाला काय भेटलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कोणताही कोड लिहिल्यानंतर त्याचा आउटपुट लिहायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 1 डायमेन्शनल ॲरे. 1 डायमेन्शनल ॲरे कशासाठी यूज केला तो, जे पण तुमचे डेटा आहे तो तुम्हाला काय करायचं, एका ॲरेमध्ये काय करायचं, स्टोअर करायचं. ठीक आहे, त्याच्यासाठी सिंटॅक्स काय तुमचं, डेटा टाईप, ॲरे नेम अँड ॲरे साईज. ॲरे नेम डेटा टाईप मध्ये काय लिहिणार तुम्ही, इंटिजर फ्लोट जे असेल ते. त्याच्यानंतर ॲरे नेम सपोज तर तुम्हाला मार्क्स घ्यायचे असेल, मार्क्स आणि त्याची साईज 10, 20, 30 जी असेल ती. फॉर एक्झाम्पल इंट मार्क्स 5, ही काय केली आपण, एक सिम्पल डेटा टाईप सिंटॅक्स मध्ये काय दिलं, एक सिम्पल छोटंसं एक्झाम्पल दिले. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, इनिशियलाइज पण करू शकतो. ठीक आहे, इनिशियलाइज काय केली आपण, 10, 20, 30. 5 ची जर द्यायची असेल, 1 and 2 जर दिली आणि बाकीचे ऑटोमॅटिक तो काय कन्सिडर करणार आहे, नल कन्सिडर करणार आहे, जेवढ्या पण उरलेल्या पुढच्या 3 व्हॅल्यूज आहेत त्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा strcpy वर्सेस strncpy. म्हणजेच काय, स्ट्रिंग कॉपी आणि स्ट्रिंग नंबर कॉपी. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, स्ट्रिंग कॉपी कशासाठी यूज केली जाते, सोर्स टू डेस्टिनेशन. आणि strncpy कशासाठी यूज केला, सोर्स, डेस्टिनेशन अँड तुमची एन व्हॅल्यू. मग याच्यामध्ये काय असतं तुमचा, हा काय करतो, नल व्हॅल्यू काय करतो, इन्क्लूड करतो. याच्यामध्ये काय असतं तुमच्या स्ट्रिंगला काय असते, ते डेस्टिनेशनला ऑलरेडी डिफाईन असते, कॉपी असते. त्याच्यानंतर हा काय, डेस्टिनेशन सोर्स अँड नंबर. याच्यामध्ये हा काय अनसेफ आहे आणि हा काय तुमचा सेफ आहे. त्याच्यामध्ये हा काय तुमचा जे अपेंड आहे ते कॅरेक्टर आहे ते काय होतात, एंडला नल अपेंड होतात. त्याच्यानंतर याचा परफॉर्मन्स कसा आहे, फास्ट आहे आणि याचा कसा आहे, स्लो आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, 2 स्ट्रिंगला काय करायचं आपल्याला, जॉईन करायचंय. म्हणजेच काय, हॅलो वर्ड जर वर्ड असेल तर वेगवेगळे असतील, S1 आणि S2 मध्ये जर असेल तर ते आपल्याला काय करायचे, एकाच वाक्यामध्ये काय करायचे, प्रिंट करायचे. म्हणजे काय करायचंय, पहिल्या याच्यामध्ये तो डेटा काय करायचा, स्टोअर करायचा. सर्वात पहिले काय करणार आपण, हेडर डिफाईन करणार, stdio.h, त्याच्यानंतर तुमचं string.h. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलंय, मेन फंक्शन कॉल केलंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलंय, S1 आणि S2 ची व्हॅल्यू, स्ट्रिंगच्या व्हॅल्यू पास केले. त्याच्यानंतर आपण काय केलंय, स्ट्रिंग कॉन्कॅट. आपण string.h का यूज केलाय, कारण की याच्यामध्ये सगळं काय असणार आहे, जे आपण युजर डिफाईन नाही, हा बिल्ट इन फंक्शन जो आहे तो कशामध्ये स्टोअर आहे, तुमच्या string.h मध्ये. पण आपण काय केलंय, त्याला कॉल केलंय आणि काय केलंय, स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2 ला कॉन्कॅट करून काय केलंय, S1 मध्ये स्टोअर करून काय केलं, आउटपुट प्रिंट केलंय. नेक्स्ट क्वेश्चन, 2 डायमेन्शनल ॲरे. 2 डायमेन्शनल ॲरे कशासाठी यूज केला, तो तुमची मॅट्रिक्स माहिती तुम्हाला,
मॅथ मध्ये आपण युज करतो. मॅट्रिक्स मध्ये काय असतो तुमचा ॲरे ऑफ ॲरे. मग याच्यामध्ये काय असतं तुमचा रो अँड कॉलम असतात. मग याचा सिंटॅक्स काय डेटा टाईप ॲरे नेम रो अँड कॉलम्स. फॉर एक्झाम्पल इंटिजर मॅट्रिक्स 3 and 4 चा जर द्यायचा असेल तो, जसं की इथे आपण डिफाईन केलं इंटिजर ॲरे 2 3 1 2 3 4 5 6. हा काय दिलाय एक रो दिले आणि त्याच्यामध्ये कॉलम्स किती सांगितले 3 कॉलम्स दिलेले. त्याच्यावर एक सिंपल एक्झाम्पल आहे. काय दिलंय हॅश इन्क्लूड एसटीडीओ, हेडर फाईल डिफाईन केली, मेन फंक्शन कॉल केलं, ॲरे डिफाईन केला. ॲरे डिफाईन केल्यानंतर आपण काय केलंय आपल्याला किती मॅट्रिक्स पाहिजे 2 by 2 चा मॅट्रिक्स पाहिजे. म्हणजे किती एलिमेंट एंट्री करायला पाहिजे युजरने 4 एंट्री. म्हणून पहिल्या याच्यात काय दिलं आपण 2 का घेतला आपल्याला कितीचा मॅट्रिक्स पाहिजे 2 चा मॅट्रिक्स पाहिजे म्हणून ते काय दिलंय तुम्ही 2 2 दिलेला आहे. आणि तो काय केलेला आपण स्कॅन एफ केलाय. म्हणजेच काय युजर कडून ती व्हॅल्यू काय घेतली आहे ऍक्सेस केलेली आणि ती कसं स्टोअर केली ऍड्रेस ऑफ आय आणि जे. जेव्हा आपल्याला डेटा स्टोअर करायचा असेल तेव्हा आपण काय यूज करतो ऍड्रेस ऑफ AIJ, पण कशामध्ये स्कॅन एफ मध्ये. ओके. आणि लास्टला आपण काय केली ती व्हॅल्यू प्रिंट केली. ही काय केली फक्त ऍक्सेस केली. आता इथे काय केलं आपण त्याला डिस्प्लेवर दाखवण्यासाठी काय केली प्रिंट केली. आणि लास्टला आउटपुट मध्ये काय येणार आहे 1 2 3 and 4 2 rows 2 column. त्याच्यानंतर स्ट्रिंग फंक्शन. स्ट्रिंग फंक्शन कशासाठी यूज केला तो स्ट्रिंग फंक्शन कशामध्ये डिफाईन असतो तुमच्या स्ट्रिंग हेडर फाईल मध्ये काय असतो तो डिफाईन असतो. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन आहे स्ट्रिंग लेंथ. स्ट्रिंग लेंथ म्हणजे काय जी स्ट्रिंगची लेंथ आहे ती कशासाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय यूज करतो तुम्ही स्ट्रिंग लेंथ. त्याच्यानंतर स्ट्रिंग कॉपी. जेव्हा तुम्हाला एखादी स्ट्रिंग कॉपी करायची असेल तेव्हा तुम्ही काय यूज करता स्ट्रिंग कॉपी. विथ एक्झाम्पल काय करायचं तुम्हाला 1 by 1 एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर स्ट्रिंग कॅट. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय तुमचे 2 वर्ड्स काय करायचे तुम्हाला जॉईन करायचे. नेक्स्ट आहे तुमचा स्ट्रिंग कम्पेअर. 2 स्ट्रिंगला कम्पेअर करण्यासाठी काय यूज करता तुम्ही स्ट्रिंग कम्पेअर. त्याच्यानंतर तुमचा strn कम्पेअर. हा काय करतो स्ट्रिंग कम्पॅरिझन विथ लिमिट. लिमिट जे म्हणजे काय कधी पर्टिक्युलर रेंज दिली जाते त्याच्यामध्ये काय असतं तुमचं स्ट्रिंग लिमिट. नेक्स्ट आहे तुमचा पॅलेंड्रोम प्रोग्राम. पॅलेंड्रोम म्हणजे काय सर्वात पहिले कोड लिहिताना काय माहिती पाहिजे त्याचं लॉजिक. लॉजिक काय जर कधी ती दिलेली स्ट्रिंग आहे ती रिव्हर्स जरी केली तरी ती काय होणार आहे सेम यूज होणार आहे. म्हणजेच काय तुमचं जर कधी एक्झाम्पल दिलं असेल फॉर एक्झाम्पल मॅडमला जर रिव्हर्स केलं मॅडम वर्डला ओके मॅडम वर्डला जर रिव्हर्स केलं तर काय येणार आहे तुमचा मॅडमच येणार आहे. म्हणजे याच्यासाठी आपण काय यूज करणार सर्वात पहिले काय यूज करणार आहे लेंथ. लेंथ नंतर काय यूज करणार आहे त्याला रिव्हर्स करण्यासाठी काय करणार लेंथ -1 करणार. बघा इथे काय दिलेलं आहे हेडर फाईल दिल्या त्याच्यानंतर मेन फंक्शन कॉल केलाय. मेन फंक्शन मध्ये काय दिलंय कॅरेक्टर्स घेतलाय लेंथ घेतली गेट्स केलाय. ओके. त्याच्यानंतर आपण काय केलंय स्ट्रिंग लेंथला काय केलंय व्हॅल्यू कॉल करून काय केली त्याच्यामध्ये स्टोअर केली ती स्ट्रिंग लेंथ कॅल्क्युलेट केली. त्याच्यानंतर डिवाइड बाय 2 करून काय केली त्याला इन्क्रीमेंट केली आणि ती रिव्हर्स करण्यासाठी आपण काय केलंय स्ट्रिंग -i -1. जर कधी अशी कंडिशन आली तर तो नॉट पॅलेंड्रोम आणि जर कधी ती रिव्हर्स जर आली तर ती काय होणार तुमची पॅलेंड्रोम होणार आहे. लास्ट आउटपुट काय आलं जर सपोज रेडार दिला तर तो काय होणार आहे पॅलेंड्रोम आहे. रिव्हर्स केला तरी काय यूज होणार आहे तो रेडारच प्रिंट होणार म्हणून तो काय झाला पॅलेंड्रोम. आणि हॅलो वर्डला रिव्हर्स केला तर तो वर्ड वेगळा होईल म्हणून तो काय झाला नॉट पॅलेंड्रोम. नेक्स्ट क्वेश्चन आहे बिल्ड इन वर्सेस युजर डिफाईन. बिल्ड इन म्हणजे काय जे ऑलरेडी डिफाईन आहेत जे ऑलरेडी कीवर्ड्स तुम्ही काय करताय डायरेक्टली कोडमध्ये यूज करताय ते काय झाले तुमचे बिल्ड इन फंक्शन झाले. आणि युजर डिफाईन फंक्शन कोणते झाले जे युजरने डिफाईन केले त्याच्यानुसार. म्हणजे सपोज आता फंक्शन ऍडिशनचा जर केला तर तो काय झाला तुमचा युजर डिफाईन झाला. ठीक आहे. डिफरन्स समजला विथ एक्झाम्पल तुम्हाला काय करायचे एक्सप्लेन करायचे. नेक्स्ट आहे तुमचा स्ट्रक्चर डिक्लेरेशन. स्ट्रक्चर डिक्लेरेशन म्हणजे काय कशासाठी यूज केला जातो तो तुमचा हा काय असतो तुमचा युजर डिफाईन फंक्शनच आहे. हा 1 टाईप ऑफ फॉर एक्झाम्पल आता सिंटॅक्स मध्ये काय लिहिलं आपण स्ट्रक्ट त्याचा टॅग त्याच्यानंतर त्याचा डेटा टाईप आणि त्याचा मेंबर. फॉर एक्झाम्पल जर आपण याच्यामध्ये घेतलं स्टुडंटचा घेतला स्ट्रक्ट स्टुडंट इंटिजर रोल नंबर कॅरेक्टर नेम फ्लोट मार्क्स अँड करी ब्रश देऊन काय केलं एक स्ट्रक्चर काय केलं आपण डिफाईन केलेले. याच्यामध्ये काय असतं तुमचा हा काय कीवर्ड आहे त्याच्यानंतर हा स्ट्रक्चर टॅग आहे त्याच्यानंतर हा डेटा मेंबर्स आहेत डेटा टाईप आणि त्याचा मेंबर. हेच काय करायचंय तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा एम्प्लॉई स्ट्रक्चर प्रोग्राम. स्ट्रक्चर यूज करून काय करायचं तुम्हाला एम्प्लॉईचा प्रोग्राम लिहायचा. सर्वात पहिले आपण काय केलेलं स्ट्रंग EMP काय केलंय डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय घेतलंय एम्प्लॉईचं नेम एज अँड त्याचं जेंडर. इथे काय केलंय मेन फंक्शन मध्ये काय केलंय त्याला डिफाईन केलंय नेम काय दिलंय अमित
त्याची एज काय दिली 25 आणि जेंडर काय दिलं आपण एम दिलंय. ठीक आहे. आणि तेच काय केलं आपण त्याचा हा जो ऑब्जेक्ट क्रिएट केलाय त्याला देऊन काय केलंय आपण त्याला कॉल केलेलं आहे आणि तो लास्टला आपल्याला काय आउटपुट देणार आम्ही 25 अँड एम. नेक्स्ट क्वेश्चन डिफाईन अँड कॉल फंक्शन. काय दिलेलं याच्यामध्ये इंटिजर एक ऍडिशन घेतला दोघांचे इनिशियल केले आपण इंटिजर ए आणि इंटिजर बी. त्याच्यामध्ये काय दिलं त्यांचा रिटर्न टाईप काय दिलेला आहे तुमचा ए प्लस बी म्हणजेच काय ऍडिशन. आणि आउटपुट व्हॅल्यू मध्ये काय दिले कॉल फंक्शनला जेव्हा कॉल केलं तेव्हा काय दिलं आपण व्हॅल्यू पास केलं 2 and 3. ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची व्हॅल्यू काय दिली 3. आउटपुट मध्ये काय येणार तुमचं आउटपुट 5. ठीक आहे. हेच काय करायचं तुम्हाला 1 by 1 एक्सप्लेन करायचं. नेक्स्ट क्वेश्चन ऍक्सेस स्ट्रक्चर मेंबर्स. जे स्ट्रक्चर मेंबर मध्ये ऑलरेडी तुम्ही जे असाइन केलंय त्यांना आपल्याला ऍक्सेस कसा करायचा त्याचा सिंटॅक्स काय दिलाय तुमचा पॉइंटर अंडरस्कोर नेम मेंबर नेम. मग याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलंय सपोज आता स्ट्रिंग डॉट एच घेतला. आता आपल्याला काय करायचं बुकला कॉल करायचंय. सपोज आता तुम्ही एक बुक डिफाईन करून ठेवली स्ट्रक्चर मध्ये एक टायटल आणि त्याची प्राइस. मग आता आपल्याला काय करायचंय तर बुक 1 ला काय करायचंय एक इनिशियल करायचं म्हणजे काय एक व्हेरिएबल द्यायचंय. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार त्याला डॉट पुढे काय करणार आहे डॉट ऑपरेटरने काय करणार आहे इंडिकेट करून काय करणार आहे. सपोज आता B1 असेल B1 मध्ये काय दिलेलं आपण टायटल अँड प्राइस दोघांना काय केलं त्याला कॉल करून काय केलेलं त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय केली प्रिंट केली. म्हणजे काय टायटल काय असणार आहे तुमच्या बुकचा सी प्रोग्रामिंग. त्याची प्राइस काय दिलेली आपण 299.50 आणि व्हॅल्यूला काय केली आपण बुक पॉइंटरने काय केली शो केली आहे आणि ती लास्टला ऍक्सेस करून काय करणार आहे आपल्याला प्रिंट करायचंय. म्हणजेच काय व्हेरिएबल प्रोग्रामिंग मध्ये काय आलं तुमचं सी प्रोग्रामिंग प्राइस काय आली त्याची 299.50. लास्ट क्वेश्चन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन युजिंग फंक्शन. आता याच्यामध्ये काय करणार आहे युजिंग फंक्शन सांगितले म्हणजे काय करायचं आपल्याला फंक्शन डिफाईन करायचं. पहिले काय घेतलं आपण इंटिजर ऍड घेतला इंट ए इंट बी रिटर्न मध्ये काय दिला ए प्लस बी. त्याच्यानंतर आपण काय केलं त्याची नेक्स्ट काय केलेलं अजून एक सबस्ट्रॅक्शनचा घेतला आणि व्हॅल्यू पास करून आपण काय केले फंक्शनला कॉल करून काय केले इथे आपण व्हॅल्यू ऑलरेडी असाइन केलेलं आहे. मागे आपण असाइन नव्हत्या केलं म्हणून आपण काय केलं होतं फंक्शनमध्ये व्हॅल्यू पास केल्या होत्या. इथे ऑलरेडी आपण काय केले व्हॅल्यू इनिशियलाइज केले म्हणून फक्त काय केलं एक्स अँड वाय ला कॉल करून काय केलं आउटपुट घेतलाय 10 + 5 15 10 - 5 5. आय होप सो तुम्हाला क्वेश्चन पेपर व्यवस्थित समजला. थँक्यू.